कोरोना महामारीवर उपाययोजना म्हणून केंद्र सरकार आणि राज्य शासनाने कोविड-19 लसीकरण मोहिमेकरता सज्ज झाले. देशभरात लसीकरणास येत्या 16 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या लसीकरणाची प्राथमिक रंगीत तालमीची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे झाली. तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा नियंत्रण अधिकारी डॉक्टर साजिद खान, सावनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोविड-19 नियंत्रण अधिकारी डॉक्टर संदीप गुजर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघ आदींच्या प्रमुख उपस्थितीत रंगीत तालीम घेऊन 19 आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी देशभरात कोविड-19 लसीकरणाबाबत पसरलेल्या गैरप्रकार आणि बिनबुडाचे आरोप प्रत्यारोप या केवळ पोकळ चर्चा असल्याची जनजागृती करणे तसेच अफवांवर विश्वास न करता लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या हेतूने संपूर्ण प्रशासन सज्ज झाले असल्याचा विश्वास आणि त्या अनुषंगाने पुढील तयारीच्या वरिष्ठांकडून प्राप्त सूचना आणि आढावा याप्रसंगी घेण्यात आला. कोविड-19 लसीकरण मोहिमेचे हे पहिले चरण असून संपूर्ण जिल्ह्यातील 13 आरोग्य केंद्रांवरून सुट्टीचे दिवस वगळता दररोज 100 आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, महसूल विभाग आणि 50 वर्षांवरील संशयितांना ऑनलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात येणार असून पुढील चरणांची सुरुवात केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशावरून करण्यात येणार असल्याची माहिती सावनेर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. तर जिल्हा नियंत्रण अधिकारी डॉक्टर साजिद खान यांनी ही सदर लसीकरण बाबतची जिल्हा आरोग्य विभागाची तयारी आणि त्याचे टप्पे यावर सविस्तर माहिती दिली. सावनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांनी या लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. आपल्यासोबत आहे सावनेरचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर, हा जो उपक्रम सुरू झालेला आहे आपल्या सावनेरवासियांकरिता, सावनेरच्या कामगारांकरिता आणि कर्मचाऱ्यांकरिता एक चांगला उपक्रम आहे. तर याच्यातून आपल्या सावनेरमध्ये आपण बघून राहिलेलो आहे की दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत आहे. तर आपल्याकडून आरोग्य विभागास काय सहकार्य राहील आणि आरोग्य विभागाने नगरपालिकेला काय सहकार्य करावं? अत्यंत स्तुत्य उपक्रम शासनाने केलेला आहे की जे कोरोना वॉरियर्स आहेत, या कोरोनाच्या लढाईमध्ये अग्रेसित होऊन त्यांनी लोकांचे जीव वाचवलेले आहेत, त्यांना ह्या कोरोना बाधित होण्यापासून सर्वप्रथम वाचवणे आणि त्यांचं आयुष्य टिकवणे गरजेचं आहे. आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये हे जे कोरोना वॉरियर्स आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत आणि ह्या सगळ्या असोसिएट जे डिपार्टमेंट्स आहेत, महसूल आहे, नगर परिषद आहे, पोलीस विभाग आहे, तर सगळे विभाग ते शासकीय झाले सर. आपण बघून राहिलेलो आहे की मार्च महिन्यापासून कोविड याच्यामध्ये माननीय पंतप्रधान यांनी पत्रकारांनाही याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि पत्रकार लोक आपला जीव धोक्यामध्ये घेऊन प्रत्येक बातम्यांसाठी स्थळास्थळावर पोहोचलेले आहेत. त्यांच्याकरताही या योजनेचा फायदा मिळेल? नक्की. तुमचा जो प्रश्न आहे तो रास्त पण आहे, परंतु ही जे प्रायोरिटी किंवा जी प्राथमिकता ठरवण्याची बाब आहे ती केंद्र शासनाने वरिष्ठ पातळीवर ठरवलेली आहे. त्यांच्या यादीमध्ये आपल्या पत्रकार बंधूंचा आणि मीडियाचा सुद्धा समावेश होणार. सोबतच प्रथम चरणात कोविड योद्धा म्हणून कार्यरत स्थानिक पत्रकारांनाही पुढील चरणात समाविष्ट करून घेण्याकरता पाठपुरावा करण्याची हमी दिली. याप्रसंगी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक स्नेहल मेंढे, डॉक्टर संदीप गुजर, डॉक्टर प्रीतम निचट, तालुका सहाय्यक आरोग्य अधिकारी मधुकर सोनुने, डॉक्टर हरीश बरैया, डॉक्टर इशरत, डॉक्टर शुभ्रा, श्रीमती ऐटे प्रामुख्याने उपस्थित होते. या कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या रंगीत तालिमेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी गुणवंत ठाकरे, प्रणय कोरडे, घनश्याम तुर्के, प्रकाश थोटे, योगिता लांजेवार, मंजुषा भगतवार, प्रतिभा लांजेवार आदींनी लसीकरण कशा पद्धतीने पार पाडले जाणार याचे प्रात्यक्षिकही माहितीसह दिले. पियुष झिंजुवडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.